तुम्ही सांग ना, फोन तुम्ही लावा, सांग तुम्हीच ना. तिला बोल. इथं तुम्ही एखाद्या मंत्र्याची बायको जर येऊन नाशिक तर तुम्ही तिला सगळी सिक्युरिटी द्याल. मॅडम एक मिनिट शांत बरोबर राहा. की नाही? तुम्ही सांगा मला. मॅडम मॅडम एक मिनिट. भिक्खू संघाला म्हणे संघदान करण्यासाठी इथं परमिशन नाही. इथं जय भीम आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही, त्यांना फोटो काढायला परमिशन नाही. इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात. त्यांच्या समोर चमच्यासारखी फिरतील. दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का माहिती? हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. आमचा अधिकार आहे इथं, कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं. आणि आमच्या समाजावर कलंक आहे. ते लोक आरएसएसचे पिल्ले आहेत. यांना आतमधून जे भेटते की नाही, यांच्या ढेऱ्या फुकतात, यांचं पोट भरते. यांना समाजाशी काही लेनदेन नाही. जय भीमाल्याची प्रॉपर्टी आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. कोणी मैचा लाल रोखू शकत नाही. कमिटीत नाही तर तुम्हाला कोण सांगितलं ते चमचेपणा करायला? कमिटीत कशी बोलत माझ्या कोणीला? इथं तुमची ड्युटी आहे. इथं ते कशी काय बोला, हे कसे काय बोलते? दोन पैशाचं इथं कार्यकर्ते आहात तुम्ही, कार्यकर्ते आहात तुम्ही इथं. दलचे कार्यकर्ता आहे. त्या दोन लेटर तुम्ही सांगा मला. हे नाही, बाबासाहेब पोलीसवाले नाहीत का इथं? मॅडम, अंधाऱ्या द्यायला मी दिसत केव्हा नाही? सांगितलं? त्या सरांना दिसत नाही का? कोण्या पर्यटकाला काही गरज पडली नाही. कोणता ऑर्डिनेटर काय माहिती? तुम्ही कार्यकर्ते नाही, कार्यकर्ते मलाही दिसून राहिले मला. बरोबर कंप्लेंट आलं तर आम्ही लक्ष नाही देणार. कोण तुम्ही कंप्लेंट घेणार आहे? हे घेतील ना कंप्लेंट. हे